आले देवाजीच्या मना तिथे कुणाचं चालना असं आपण म्हणतो. आणि याचीच प्रचिती आता मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला येणार आहे. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये आता फक्त एका नियमामुळे सगळे फासे उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरणार आहेत. आणि याद्वारे उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी म्हणजे मुंबईच्या महापौर पदाची इच्छासुद्धा पूर्ण होऊ शकते असं चित्र निर्माण होऊ शकतं. पण अर्थात हे सगळं नेमकं कोणत्या देवाजींच्या मनात आल्यावर होणार आहे, नेमकं कसं होणार आहे आणि गेम बदलणारा तो नियम नेमका कोणता आहे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण. तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. बघा, मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीनं बाजी मारली. आणि असं असलं तरी सुद्धा मुंबईचा महापौर कोण होणार यावरून मात्र शहरात एक इंटरेस्टिंग राजकारण सध्या रमताना पाहायला मिळते. आपल्याला माहितीये की राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत ही 22 जानेवारीला म्हणजे येत्या गुरुवारी काढली जाणार आहे. आणि यामध्ये अर्थातच कोणत्या महानगरपालिकेतील महापौर पद हे कोणत्या जातीसाठी किंवा प्रवर्गासाठी वर्गासाठी आरक्षित होणार आहे हे समजणार आहे. आता अशातच या सोडतीमुळे मुंबईच्या महापौर पदाचा फासा पलटू शकतो. कारण महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत ही चक्राकार पद्धतीनं काढली जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते. पण असं झालं तर नेमकं काय होईल? तर अर्थात भाजप आणि शिंदे सेनेला मोठा झटका बसेल. आणि याची पूर्ण कल्पना उद्धव ठाकरेंना होती. म्हणूनच देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असं वक्तव्य जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंनी केलं असं म्हटलं जाते. मी आता तुम्हाला पटपट सगळं उलगडून सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. यंदा जर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी चक्राकार पद्धतीनं सोडत काढली गेली तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसंच ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाईल. आता 2004 पासून अनुसूचित जमातीचे एकही महापौर हा मुंबईमध्ये झालेला नाही. त्यामुळे जुन्या चक्राकार पद्धतीनं यंदा मुंबईचे महापौर पद हे अनुसूचित जमातीच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. पण अनुसूचित जमातीचा एकही नगरसेवक हा भाजपकडून जिंकून आलेला नाही. हाच खरा मुद्दा आहे. तो फक्त ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये निवडून आलेला आहे. त्याचमुळे मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेचा महापौर या सोडतीनुसार बसवला जाऊ शकतो असं म्हटलं जाते. आणि म्हणूनच म्हटलं जाते की जुन्या चक्राकार पद्धतीनं जर सोडत निघाली तर महायुतीला दणका बसेल. आता याही पुढे जाऊन मी सांगते की जर जुन्या चक्राकार पद्धतीचा अवलंब झाला नाही आणि नव्या चक्राकार पद्धतीनं मुंबईच्या महापौर पदासाठीची सोडत निघाली आणि समजा त्यामध्ये अनुसूचित जमातीच्याच उमेदवाराची जर चिठ्ठी निघाली तरीही भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची अडचण होणार आहे. कारण महायुतीतील या दोन्ही पक्षांकडे अनुसूचित जमातीचा एकही नगरसेवक निवडून आलेलाच नाहीये. त्यामुळे इथे पुन्हा एकदा ठाकरेंचा महापौर बसण्याची संधी आहे, दाट शक्यता आहे. आता मला माहितीये की हे ऐकल्यावर तुम्हाला दोन प्रमुख प्रश्न पडले असतील. एक तर चक्राकार पद्धत म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे ठाकरे विरोधात असताना सुद्धा त्यांचा महापौर कसा काय बसू शकतो. दोन्ही उत्तरं देते. पहिलं पाहूयात की चक्राकार पद्धत म्हणजे काय. जुनी चक्राकार पद्धत म्हणजे काय तर मागील काही कार्यकाळानुसार म्हणजे साधारणतः गेल्या 2-3 टर्ममध्ये ज्या क्रमानं आरक्षण फिरत होतं त्यानुसार तयार केलेल्या रोटेशन लिस्टमधून लॉटरी काढून पुढचा प्रवर्ग ठरवला जातो. उदाहरणार्थ मागील 2 महापौर जर ओपन मधले असतील, ओपन प्रवर्गातील असतील तर पुढचे म्हणजे आत्ताचा महापौर हा एससी, एसटी आणि ओबीसी किंवा महिला असा क्रमानं फिरवला जातो. आता दुसरा मुद्दा, नवी चक्राकार पद्धत म्हणजे काय तर 2026 मध्ये नव्यानं जी पद्धत सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्या आरक्षणाच्या पद्धतीमध्ये नव्या चक्राकार या पद्धतीमध्ये पुन्हा सुरुवातीपासून म्हणजे ओपन जनरल यापासून नव्याने सुरू करून लॉटरी काढण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी पूर्ण नवचक्र हे नव्यानं सुरू होऊन सर्व प्रवर्गांना यातून निष्पक्ष संधी मिळेल असा यामागचा हेतू किंवा विचार आहे. थोडक्यात दोन्ही पद्धतींमध्ये लॉटरीच असते, फक्त रोटेशन कुठून सुरू करायचं हाच एक मूळ फरक असतो. आता तुमच्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देते की ठाकरे विरोधात आहेत, मग त्यांचा महापौर कसा काय होऊ शकतो. तर होय, खरंच होऊ शकतो. कारण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 79 आणि 80 असं सांगतं की महापौर आणि उपमहापौरांची निवड ही महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या मतदानानं होते आणि ही निवडणूक बहुमतानं होते.
या महापौर पदासाठी आरक्षण लागू होतं. आपण वर पाहिलं त्याप्रमाणे, जसं की SC, ST, OBC, महिला किंवा खुला प्रवर्ग. आणि हे आरक्षण अर्थातच लॉटरी सिस्टमद्वारे ठरवलं जातं. या लॉटरी सोडतीमध्ये जर योग्य उमेदवार विजयी पक्षाकडे नसेल, या लॉटरीनुसार जर योग्य उमेदवार हा त्या विजयी पक्षाकडे नसेल, तर विरोधी पक्षातील त्याच प्रवर्गातील नगरसेवक हा त्या शहराच्या महापौरपदी बसण्याची तरतूद केलेली आहे. कारण निवडणूक ही सर्व नगरसेवकांच्या मतदानानं होते. आणि यात केवळ आरक्षित प्रवर्गातील उमेदवारालाच अर्ज भरता येतो. जर विरोधी पक्षातील उमेदवाराला यात अधिक मतं मिळाली किंवा बहुमत मिळालं तर तो महापौर होऊ शकतो, त्या शहराचा, जरी तो विरोधात असेल. तसंच ठाकरेंचा महापौर होण्याची सुद्धा शक्यता मुंबईमध्ये आता निर्माण झालीय. आता 25हून अधिक वर्ष ज्यांनी मुंबईवर राज्य केलं, मुंबई महानगरपालिकेचं राजकारण कोळून प्यायले, त्या उद्धव ठाकरेंना या सगळ्या गोष्टींची पुरेपूर जाणीव असणारच आहे. यंदा पालिकेमध्ये आपली सत्ता जरी आली नाही तरी महापौरपदी आपला नगरसेवक बसू शकतो, आपला उमेदवार बसू शकतो, आपला महापौर बसू शकतो, याचा अंदाज हा उद्धव ठाकरेंना असणारच आहे. आणि म्हणूनच त्यांनी महापौर पदाबाबत देवाच्या मनात असेल तर आमचाच महापौर होईल असं विधान अगदी निकालानंतर सुद्धा केलं. अर्थात केवळ महापौर पदाकडे किती नेमके अधिकार आहेत, त्याचा नेमका किती फायदा आहे, ते नामधारी पद आहे का नाही, या सगळ्या संदर्भामध्ये खरं तर एक स्वतंत्र व्हिडिओ, एक वेगळा व्हिडिओ व्हायला हवा या संदर्भातली माहिती देण्यासाठी. आणि तो जरूर आपण आता या येत्या काळामध्ये करणार आहोत. पण आजच्या या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला नक्की सांगा. सध्याच्या या ठाकरेंसाठीच्या अनुकूल स्थितीबाबत आणि त्यांना महापौर पद मिळण्याच्या या स्थितीबाबत नेमकं तुमचं काय मत आहे? खरोखरच असं होऊ शकतं का? ही वेळ जर ठाकरेंसाठी उत्तम असेल तर ठाकरेंचा महापौर हा मुंबईमध्ये पुन्हा एकदा बसू शकतो का, सत्ता न येऊन सुद्धा? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमची माहिती जर तुम्हाला आवडली तर जरूर सांगा. लाईक करा. धन्यवाद.